तर आम्ही या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील इस्लामपूरजवळ बोरगाव या गावी आलेलो आहे आणि विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव पापाभाई बोरगावकर आमचे आदरणीय मित्र या ठिकाणी तुकाराम जाधव साहेब माझ्याबरोबर पलूसून आलेले आहेत। ते एक उत्तम कॉन्ट्रॅक्टर आहेत आणि त्यांच्या पाठीमागं उभा राहिलेले आहेत विनोद सम्राट गुलाब बोरगावकर यांचे चिरंजीव मुबारकभाई। त्यांच्या मळ्यामध्ये आम्ही आलेलो आहे। एक खूप सुंदर असा मळा आहे आणि बहिणी या ठिकाणी त्यामध्ये आपल्या शेतामध्ये गहू लावलेला आहे। विशेषतः तो नवीन वाणाचा गहू आहेच, त्याचबरोबर खपली लावलेली आहे आणि असा या असणाऱ्या ताकारी इस्लामपूरच्या रोडच्या लगत असणाऱ्या त्यांच्या घरामध्ये, घराच्या शेजारच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहे। खूप आनंद मिळतो आहे। भाई कसं वाटतंय? फार सुंदर वाटले सर, तुम्ही वेळात वेळ काढून तुम्ही आला आणि इस्लामपूरला जरी जायचं असलं तरी सुद्धा तुम्ही आमच्या घरी येऊन चहा वगैरे घेऊन जाता, हे तुमचं मोठेपण आहे। हो हो, जाधव साहेब तुम्ही आलाय ना, सांगा की तुम्हाला माझ्याबरोबर आलाय, काय वाटतंय? तुमच्यामुळे आम्हाला 4 माणसं कॉन्टॅक्टमध्ये आली, हां लोकमत वाढलं। होय, आता बही मागं आहेत, तुम्ही आठवणी सांगायला लागलाय। येळावीमध्ये कार्यक्रम असताना खूप आईचं काळीज हे वगनाट्य गाजलेलं होतं। तुम्ही गुलाब मामांच्या विषयी आठवणी तुमच्या मनात जागृत झाल्या। तुम्ही लहानपणी, आता तुमचं वय जवळजवळ 57-58 आहे। आमच्या अगोदर तुम्ही 2-4 वर्ष जन्माला आल्यामुळं तुम्ही गुलाब मामांना फार जवळून बघितलेलं। काय त्यांची आठवण आहे? काय नाही, त्यांची हे होतं विनोदी भूमिका आणि खलनायकाची भूमिका होती आईचं काळीज, फार चांगलं केलं आम्ही। त्यांच्या वगनाट्यात ती विनोदी भूमिका करायची, सोंगाड्या होते नाही त्यावेळेला ती वगनाट्य ती खलनायकाची भूमिका त्यांनी पार पाडली होती, मला आठवते। बरोबर, मग त्यावेळेला ते महाडिकांना पण बघितले तुम्ही? आपण गुलाब मामांना तर बघितले। हा, किती सालचा अंदाज आहे ते? 80च्या अगोदरची गोष्ट। हा, मग ते तुम्ही माने आणि गुलाबची पार्टी बघितली, गणपती माने आणि गुलाब मामांचे। हा, म्हणजे खूप सुंदर या ठिकाणी तुमची पण आठवण या ठिकाणी आहे। त्यांचा हा पापाबाईंचा गहू आपल्याला दिसतोय, त्याचबरोबर त्यांची नवीन झालेली ही कॉलनी आपल्याला दिसते आहे। त्या कॉलनीमध्ये घर आहेत। पापाबाई खूप आनंदी आणि उत्साही असणारं व्यक्तिमत्व, त्यांचा हा मळा खूप आणि या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो। ही त्यांची सर्व कुटुंबातली इथं सगळे निवासस्थानी मळ्यात आहेत, तर त्या ठिकाणी आम्ही नुकतंच आलेलो आहे।